दरम्यान या संपूर्ण राड्यासंदर्भात आमदार संतोष बांगर यांच्यासोबत चर्चा केली आहे। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी आपण पाहूयात। आपल्यासोबत आमदार संतोष बांगर आहेत। महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये वाद झाला। खरं तर धक्काबुक्कीपर्यंत हे प्रकरण गेलं होतं। काय सांगाल, काय नक्की घडलं? कुठल्याही प्रकारचा वाद झालेला नाही। आम्ही लॉबीमध्ये दादा भुसे साहेब असतील, सुहास कांदे असतील, महेंद्र थोरवे असतील, आम्ही सर्व जणांनी बसून त्या ठिकाणी चहा घेतला। त्याच्यामुळे वादाचा कुठल्याही प्रकारचा विषय नाही। काम होत नसल्यामुळे कुठेतरी आमदार महेंद्र थोरवे आक्रमक झाले त्या ठिकाणी असं पाहायला मिळालं। नाही, मी तर आता त्यांच्या सोबत बसलो होतो। कुठल्याही प्रकारचा हसून खेळून तुम्हाला सांगतो की आम्ही लॉबीमध्ये बसलो होतो, चहा पाणी झालं, त्याच्यामुळे वाद झालेला नाही। शंभूराज देसाई आताच म्हणाले की त्यांची बैठक लावणार आहे, त्यांचं काय असेल तर समाजोपयोगी काम असेल ते सुद्धा मार्गी लावण्यासंदर्भात त्यांच्या मतदारसंघातला काही विषय असेल तर तो मला माहित नाही, पण वाद झालेला नाही। लॉबीमध्ये नक्की काय घडलं? तुमच्यासोबत सर्व आमदार होते, त्या ठिकाणी मंत्री होते। आम्ही त्या ठिकाणी बसलो, आताशी चहा घेतला। महेंद्र थोरवे होते, दादा भुसे होते, सुहास कांदे होते, उबाटा गटाचे कैलास पाटील होते, सर्व बसून आम्ही चहा घेतला। त्याच्यामुळे वादाचा कुठं विषयच नाही। सर, आपण बघतो या ठिकाणी आमदार संतोष बांगर यांनी नुसतं चहा घेतला असं म्हटलेलं आहे, परंतु या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाली असा प्रकार समोर आला आहे। आता विधान भवनाचे काही नियम असतील, या नियमांतर्गत कारवाई होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।